रागिणीला काही लोक पाहायला आले तेव्हा आईने वेगवेगळ्या प्रकारचे जेवण समोर ठेवले. रागिणीची भाऊजाई मुलं घेऊन खोलीत गेले, कारण सासूने कोरडी भाकरी व्यतिरिक्त कधीही त्यांना काही दिलं नव्हतं. त्यामुळे मुलं जेवण मागू नयेत यासाठी. थोड्या वेळाने पाहुण्यांनी म्हटलं, आपल्या विधवा सुनेला भेटवून द्या. ती समोर आली तेव्हा मुलं जेवणावर झपटली. ते लोक म्हणाले, तुमची सून आम्हाला द्या आणि आम्ही मुलेही घेऊन जाऊ. रागिणीची आई गोंधळलेली फिरत होती, तर भाऊजाई आणि लहान बहीण जोरात हात चालवत स्वच्छतेत व्यस्त होती. स्वयंपाकघरात प्रकार प्रकारचे पदार्थ बनत होते. याच दरम्यान दरवाजातून राकेशने झाकून पाहिलं. मम्मी, एक विचारू, असं त्याने आईला सांगितलं. रागिणीची भाऊजाई अनामिका स्वच्छतेचा कपडा घेतल्यावर लगेच आपल्या मुलाजवळ गेली. हो बाळा,